ठाकरे बंधू एकत्र येण्याचा शिंदेंच्या शिवसेनेवर परिणाम होणार नाही असं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटलंय। शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा मुंबई पालिकेवर फडकणार असंही गोऱ्हे यावेळी म्हणाल्या। शिवसेनेच्या नेत्या नीलमताई आपल्यासोबत आहेत। ताई, ठाकरे बंधूंचा मराठी माणसांचा उद्या विजयी मेळावा आहे। दोन ठाकरे बंधू एकत्र मंचावर पाहायला मिळणार आहेत। 20 वर्षांनंतर पहिल्यांदा हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मंचावर पाहायला मिळतात, कसं पाहताय? या अशा प्रकारे त्यांना दोघेही नेते आहेत, त्यांना ते सगळं करण्याचा अधिकार आहे। मधल्या काळामध्ये बराच पाणी वाहून गेलेलं आहे। एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने विधानसभेमध्ये खूप चांगलं यश मिळवलेलं आहे। लोकसभेमध्ये 7 खासदार निवडून आलेले आहेत। पण त्यामुळे मराठीच्या संदर्भात तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी सगळ्यांनी स्पष्ट केलेलं आहे वारंवार की मराठी सक्तीची आहे, हिंदी सक्तीची नाहीये। आणि हिंदीच्या संदर्भामध्ये जे त्रिभाषा सूत्र होतं त्या संदर्भात सुद्धा कुठेही सक्ती केलेली नव्हती, किंबहुना तो पूर्वीच्या सरकारने निर्णय घेतलेला होता। त्यामुळे मी असं म्हणेन की उद्याच्या मेळाव्याच्या संदर्भामध्ये आम्ही काही बोलण्यापेक्षा मराठा तितुका मिळवावा, जेवढे लोकांना एकत्र येऊन काम करावं असं वाटत असेल तो त्यांचा अधिकार आहे असं मला वाटतं। ठाकरे बंधू जर एकत्र आले तर कोणत्या राजकीय पक्षावर मोठा परिणाम होऊ शकतो, खास करून एकनाथ शिंदेंच्या पक्षावर? या संदर्भात आमचं काम जे आहे ते अतिशय ठाम आणि लोकांच्या बरोबर आहे। त्यामुळे हे जे एक नॅरेटिव्ह प्रतिमा केली जात आहेत तर ते त्याच्यावरती आज काही भाष्य करण्यापेक्षा याचं उत्तर ज्याला महापालिकेचा निर्णय लागेल त्यावेळेला आमचा भगवा महायुतीचा महापालिकेवर फडकलेला दिसेल। ठाकरे बंधूंचा जो विजयी मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू जरी एकत्र आले तर येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्यावर कुठलाही परिणाम होणार नाही। मात्र मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल अशी प्रतिक्रिया नीलम गोऱ्हे यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन सतीश कदमसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।